इराणसोबत इस्रायल आणि अमेरिकेचा युद्ध सुरू आहे आणि त्याचे परिणाम जे आहेत ते स्ट्रेट ऑफ होर्मुझवर यायला लागलेले आहे आणि त्यामुळे आयात निर्यातीवरही त्याचे मोठे परिणाम होत आहेत. आपल्यासोबत नागपूरचे शिवकुमार राव जे आहेत ते आयात निर्यातीच्या व्यवसायाचे तज्ज्ञ आहेत ते आहेत. सर, काय परिणाम होत आहेत आणि जे काही शिपिंग एजन्सीज आहे, शिपिंग कंपन्या आहेत, त्यांनी कशा पद्धतीचे शुल्क लावणं सुरू केलं आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये संदर्भात? नाही, इकडनं स्ट्रेट ऑफ होर्मुझमधनं हे कंटेनर वेसल जात नाही, त्याला लागून सुएझ कॅनल आहे, ते जे मिडल ईस्ट च्या रिजनमधनं तिकडनं जातात. तर त्याच्यात न जाणं, कारण हे पूर्ण रिजन आता सध्या जे आहे ते खूपच रिस्की झालेलं आहे. त्यामुळे काही शिपिंग लाईन्सनी टू अँड फ्रॉम मिडल ईस्ट रिजनला त्यांनी बंदच केलेलं आहे की बुकिंगच बंद केली आहे. पण काही शिपिंग लाईननी एक 20 फूट कंटेनरला $1,800 वॉर रिस्क सरचार्ज ज्याला म्हणतो आम्ही, ते त्यांनी लावलेलं आहे. आणि एक 40 फूट कंटेनरला $3,800 असं एक वॉर रिस्क सरचार्ज त्यांनी लावलेला आहे. म्हणजे इकडनं जे काही एक्सपोर्ट करता तुम्ही मिडल ईस्टला, ते पण तिकडनं मिडल ईस्टहून इकडे जे काही येईल त्याच्यावर त्यांनी हा वॉर रिस्क सरचार्ज इम्पोज केलेला आहे. त्यामुळे थोडासा परिणाम होईल. आपल्या भागातनं जवळपास 600-800 कंटेनर एक्सपोर्ट होतात तिकडे, स्टील आणि काही फूड आयटम्स वगैरे एक्सपोर्ट होतात. त्याच्यावर परिणाम राहील आपल्याकडनं ह्या सगळ्या एक्सपोर्ट्सवर. सर, हे जे 18 फुटाचं कंटेनर किंवा त्याच्यापेक्षा मोठा कंटेनर, त्याच्यावर जे सरचार्ज लावलेलं जात आहे, तर हे साधारणपणे याची मूळ शुल्क किती होतं आणि आता ते वाढून किती झालं? नाही, हे काय एक 20 फुटाचा कंटेनर असतो आणि दुसरा 40 फुटाचा कंटेनर असतो. तर 20 फुटाच्या कंटेनरला नॉर्मल फ्रेट जे आहे ते $250 ते $300 चं त्याला रेट लागतं. आणि 40 फुटरला आहे $400-450 त्याचा फ्रेट असतो. ते आता खूप वाढवून त्यांनी जवळपास 6-7 पटीने ते वाढवलेलं आहे. तर एका हिशोबाने ते की तुम्ही आता बुकिंग नका करू, किंवा बुकिंग जर करायचंच असेल तर एवढं रिस्क, कारण त्यांचेसुद्धा शिप्स तिकडे जातील तर ते खूप रिस्की होऊन जाईल तिकडे जाणं. त्यामुळे हा वॉर रिस्क सरचार्ज लावलेला आहे शिपिंग लाईन्सनी. ज्या काही शिपिंग लाईन्स तिथे हे वॉर रिस्क सरचार्ज लावून तिथे जाण्यासाठी तयार आहे, ते नेमकं कुठला मार्ग पत्करणार आहे, घेणार आहेत काही त्यांनी ते इकडनं नावाशिवाहून सरळ सुएझ कॅनल साईडला जातील आणि तिकडे मिडल ईस्टमध्ये डिलिव्हरी देतील. पण ते आत्ता काय, हे सगळं खूप फ्लुइड सिच्युएशन आहे. हे आता खरंच इकडनं निघून ते तिकडे जाऊ शकतील का? कारण कोणचंही तुम्ही लक्षात ठेवा, कोणचीही शिपिंग लाईन जी आहे ती एवढी रिस्क नाही घेणार की वॉरच्या मध्ये तिकडे जाऊन कोणत्याही कार्गोची डिलिव्हरी करणार. तसंच कोणीही इम्पोर्टर एक्सपोर्टर असं काम नाही करणार की तिकडे वॉर चालू आहे आणि त्याच्यातनं ते आणतील. पण सध्या काही जे कंटेनर स्टफ झालेले आहेत किंवा काही कंटेनर जिकडे पोर्टवर पोचलेले आहेत, त्यांना तर कुठे ना कुठे डिलिव्हरी द्यावी लागेल. काही पेरिशेबल कार्गो असतो, काही नसतो. तर त्याच्यात जे डिलिव्हर करायचंच आहे शिपिंग लाईन्सला, त्याच्यावर हा वॉर रिस्क सरचार्ज हा लागू होईल आणि त्यांना द्यावं लागेल. सर, याशिवाय विदर्भातून किंवा मध्य भारतातून काय गोष्टी आयात निर्यात मिडल ईस्ट सोबत चालत होते आणि त्याच्यावर आता त्याचे युद्धसदृश परिस्थितीचे परिणाम यायला लागले आहेत? आपल्याकडे थोडंफार तिकडनं स्क्रॅप येत होतं, जे आता मला वाटतं ते त्याच्यावर परिणाम येईल. दुसरं म्हणजे इकडनं स्टील आयटम्स, स्टील ट्यूब्स, स्टील स्ट्रिप्स इकडनं एक्सपोर्ट होतात, जे ज्वेलरीला जातात. ते डेफिनेटली त्याच्यावर इम्पॅक्ट येईल. आणि फूड आयटम्स जे आहे, जे नागपूरहून एक्सपोर्ट होतात, जे मिडल ईस्टमध्ये पूर्ण तिकडे डिलिव्हरी देत जातात, तर हे जे आयटम्स आहेत त्याच्यावर परिणाम येऊन जाईल. ते एक्सपोर्ट डेफिनेटली थांबेल. मिडल ईस्टमधून येणारा जो स्क्रॅप होता त्याच्यावर आधारित इथे कोणते व्यवसाय आहे ज्यांच्यावर परिणाम होऊ शकतो? पूर्ण स्क्रॅप तिकडनं जे येतं ते इकडच्या स्टील इंडस्ट्रीसाठी हा स्क्रॅप लागतो, त्याच्यावर थोडा परिणाम येईल. पण हे जे स्क्रॅप आहे ते दुसऱ्या रिजन्समधनं सुद्धा येतो, त्याची कंटिन्युटी राहील. पण हा मिडल ईस्टमधनं जे प्रोक्युअर करतात त्याला थोडंसं स्टॉप येऊन जाईल. आता साधारणपणे जे आयातदार आणि निर्यातदार असतात त्यांचे जे व्यवहार असतात ते क्रेडिटवरही चालतात. तर अशी परिस्थिती आहे की तिथे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत? नाही, तसं होणार नाही. कोणताही हा जो व्यवसाय असतो त्याच्यात कोणीही इम्पोर्टर एक्सपोर्टर कोणाचेही काही पैसे थांबवायचे किंवा नाही द्यायचे असं फार कमी असतं. आणि त्याच्यात सगळ्यात लेटर ऑफ क्रेडिट किंवा काही असतं, किंवा
जुने रिलेशनशिप असतात, तर त्याच्यावर तर आत्ता काही परिणाम नाही आहे. तिकडे काही त्यांच्यावर काही प्रॉब्लेमच आला तर त्याच्यानंतर काही जर झालं तर इट इज ते समथिंग, इट इज अ क्वेश्चन जे थोडंसं अजून त्याला वेळ लागेल काही सांगता. आत्ता सध्या तरी अशी काही रिस्क नाही वाटत आहे. अखेरचा प्रश्न, मिडल ईस्टमधून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम पदार्थ जे आहेत ते भारत आयात करत असतो आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये जे काही बंधनं किंवा जे काही अडचणी निर्माण झाले, येणाऱ्या काळामध्ये भारतातील पेट्रोलियम पदार्थाचा स्टॉक आणि त्यामुळे भारतात काही परिस्थिती निर्माण होऊ शकेल अशी परिस्थिती दिसते का? काय किती प्रमाणात स्टॉक असतो साधारणपणे भारताकडे आता? सध्या तर आपल्याकडे पुष्कळ स्टॉक आहे. असं जे आजच मी कुठे वाचत होतो, जवळपास आपल्याकडे 20-25 दिवसाचा स्टॉक आहे. तर त्यामुळे एवढं काही असं पॅनिक सिच्युएशन नाही आहे. आणि आजच्या रिपोर्ट्सच्या हिशोबाने सगळं रशियाहून परत ऑइल प्रोक्युअरमेंट सुरू होईल किंवा थोडंसं व्हेनेझुएलाहून केप ऑफ गुड होपकडनं सुद्धा आपल्याकडे ऑइल येत राहील. तर मला नाही वाटत एवढं काही कन्झ्युमर्सला काही त्याच्यामुळे काही परिणाम येईल. तर मिडल ईस्टमध्ये जी काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, अनेक शिपिंग लाईन्सनी, शिपिंग कंपन्यांनी त्या ठिकाणातून येणं जाणं बंद केलं आहे. मात्र ज्या काही शिपिंग कंपन्या त्या भागात अजूनही व्यवसाय करायला, व्यापार करायला तयार आहेत, त्यांनी एक युद्धजन्य एक सरचार्ज जो आहे तो लावणं सुरू केलेला आहे. मात्र तो सरचार्ज एवढा जास्त आहे की जवळपास सर्व व्यापार येणाऱ्या काही दिवसांसाठी मिडल ईस्टसोबतचा थांबेल अशीच चिन्ह आहेत. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.